नौदल दिनानिमित्त 8 महिन्यांपूर्वी बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर हा पुतळा बसवण्यात आला होता। त्यानंतर राज्यात शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली। मालवणात त्यावरून जो शिमगा झाला तो उभ्या महाराष्ट्रानं पाहिला। या मुद्द्यावरून राजकारण देखील तापलं। सर्वसामान्य शिवप्रेमींमध्ये संतापाचं वातावरण असून या घटनेचा निषेध करण्यात येतोय। याच अन्वये अमळनेर येथे अभद्र युती शासनाचा निषेध करण्यात आला। जोरदार नारेबाजी आणि रोष व्यक्त करण्यात आला। 4 महिन्यात लोकसभेची निवडणूक होणार होती। या दृष्टीने अतिशय घाईघाईमध्ये राजकोट माडवणजवळ शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्यात आलं। या एकूण स्मारकाला ॲक्च्युअली हे स्मारक नौदलाकडे देण्यात आलं होतं, पण नौदलाने त्याच वेळी सांगितलं की आमच्याकडे पुतळ्यासाठी लागणारं टेक्निकल जी पॉवर आहे, मॅन पॉवर ती नाही आहे। आणि त्यावेळेला महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री मुनगंटीवार आणि बांधकाम मंत्री या दोघांनी आपल्या मर्जीतले ज्या माणसाला 1.5 फुटाचा सुद्धा पुतळा करण्याचा अनुभव नव्हता अशा त्या आपटेला हा जो मुख्यमंत्र्याच्या मुलाचा मित्र आहे म्हणून त्याला हा पुतळा बनवण्याचं टेंडर दिलं गेलं। ॲक्च्युली तो पुतळा त्या ठिकाणी बसवताना त्याचा कोणतंही टेक्निकल बाबी बघितल्या गेल्या नाही। त्या काळी इंद्रजित दादांनी जे आपले इतिहासकार होते त्यांनी स्वतःहून सांगितलं की हा पुतळा टेक्निकल नाही। या ठिकाणी वाऱ्याचा 40 ते 45 किलोमीटर वेग असतो, समुद्राच्या लाटा नेहमी येत असतात, तरी हा जो पुतळा बनवला गेला आहे हा अतिशय चुकीचा बनवला गेला आहे। तरीसुद्धा या लोकांनी फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून लोकसभेला आपल्याला कोणतरी मतं मिळायला पाहिजे बुवा, आणि जे 10 वर्षापूर्वी यांनी समुद्रामध्ये शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी भूमिपूजन केलेलं होतं ज्या राज्याच्या देशाच्या पद्धतीच्या हातून, ते सुद्धा यांनी केलं होतं। आणि ते पाप झाकण्यासाठी कुठेतरी महाराष्ट्राच्या जनतेला कुठेतरी दिशा दाखवण्यासाठी की आम्ही एक नवीन स्मारक राजकोट मालवणजवळ कळवण कोकणात उभं केलं बुवा, आणि ते लोकांना दिशा देण्यासाठी दिशाभूल करण्यासाठी होतं। आणि ते स्मारक 8 महिन्यात ज्या महाराजांनी 350 वर्षापूर्वी बांधलेले किल्ले आजही या महाराष्ट्रात ताटमाऱ्याने उभे आहेत, या महाराष्ट्राची शान वाढवत आहेत। त्याच महाराष्ट्रात फक्त 8 महिन्यात 2,68,00,000 रुपये खर्च करून उभा राहिलेला पुतळा जमीनदोस्त होतो। आणि महाराजांचा जो या महाराष्ट्रातील आम जनतेचा श्वास आहे, प्राण आहे, अशा आमच्या महाराजांचा पुतळा जमीनदोस्त होतो। म्हणून आम्ही या महाराष्ट्रातल्या अभद्र युती सरकारचा फार निषेध करतोय आणि महाराजांची आम्ही पूर्ण महाराष्ट्र जनता माफी मागतोय। महाराज आम्हाला माफ करा, आमच्याच काही बांधवांच्या चुकीमुळे महाराष्ट्रामध्ये हे अभद्र युती सरकार आज चालत आहे, त्यामुळे आम्ही जनतेची। महान्यूज 7 करिता ब्यूरो रिपोर्ट अमळनेर। सचिन लाइफस्टाइल में शुरू हो गया एक जबरदस्त धूम धड़ाका सेल, जहां आपको सभी प्रकार के कपड़ों पर मिलेगा बाय 1 गेट 1 फ्री जैसे बेहतरीन ऑफर्स। सभी के मन को लुभाने वाले कपड़े अभी मिलेंगे एक ही छत के नीचे। इस अवसर का निश्चित ही लाभ उठाएं और आज ही सचिन लाइफस्टाइल शोरूम में विजिट करें। एक्सप्लोर अवर एक्सटेंसिव कलेक्शन ऑफ हाई क्वालिटी फैब्रिक्स। सचिन लाइफस्टाइल, हमारा पता रमानगर, शताब्दी चौक, बेलतरोड़ी, नागपुर।